पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिथे देवै सदा वंदिता सामापातु सरस्वती भगवती विशेषगाढ्या पहा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भ करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारम्भ करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा हे शारदे मां हे शारदे मां अज्ञानता से हमें तार दे मां हे शारदे मां हे शारदे मां अज्ञानता से हमें
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती। एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात। छत्रपतींच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला असता काही गोष्टी समोर येतात, ते म्हणजे शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्वात एकवटलेले दिसतात। परंतु करोडो हृदयावर शेकडो वर्षापासून अधिराज्य गाजवणारे छत्रपती एकच अवतरले। छत्रपतींना मनापासून मानणाऱ्यांना मानाच्या मुजरा करून आदरणीय आणि सन्माननीय व्यासपीठ यांच्या परवानगीने अल्पशा शब्दांद्वारे महाराजांच्या कारकिर्दीला कौशल्यपूर्ण बखर आपल्यासमोर प्रस्तुत करतोय। असं म्हणतात जी माणसं इतिहास घडवतात ती माणसं कधीच इतिहास विसरत नाही। खरंय ना? असं म्हणतात जी माणसं इतिहास घडवतात ती माणसं कधीच इतिहास विसरत नाही, आणि जी माणसं विसरतात ती माणसं कधीच इतिहास घडवू शकत नाही। 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण अभिमानाने वाचतो, शिकतो। या सर्वाबद्दल आपण मराठी असल्याचा अभिमान आम्हा सर्वांना आहे, नक्कीच आहे। याचं कारण तसंच आहे, कारण शिवाजी महाराजांची कौशल्यपूर्णता। परत एकदा मानाचा मुजरा करून मी माझ्या शब्दांना इथेच विराम देतो। धन्यवाद। जाणता राजा शिवाजी महाराज यांना प्रथम वंदन करतो। आदरणीय मंच, माझे सहकारी वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग घडले। त्यापैकी 2 वेचक प्रसंग मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन। त्या प्रसंगाबद्दल आख्यायिका सर्वत्र प्रसिद्ध आहे। तर पहिला प्रसंग आहे की शिवाजी महाराजांनी रयतेसाठी आपल्या प्रशासनामध्ये आणि सगळ्यांसाठी नियम तयार केलेले होते। तिथे शिकारीसाठी जंगलात गेले। जंगलात गेल्यानंतर काही अंतर गेल्यानंतर त्यांना एक दगड येऊन डोक्यावर लागलं। त्यांना राग आला की हा दगड कुठून आला, कोणी मारला मला? तर त्या आंब्याच्या झाडामागून ती एक म्हातारी बाहेर आली आणि तिने म्हटलं की महाराज, हा दगड मी मारला। तेव्हा शिवाजी रागावले नाही। त्यांनी विचार केला की जर यांनी आंबा पाडण्यासाठी हा दगड मारलेला आहे, हा दगड त्या झाडाला लागतोय आंब्याला, परंतु आंबा हा फळ देतो। दगडामुळे काय होतं, आंबा पडायला आपण दगड मारतो ना, तर या दगडाने आंबा पडत आहे, म्हणजे झाड हा त्रास सहन करून उलट दगड मारणाऱ्याला गोड आंबा देतो आहे। तर याच्यातून शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये दुःख सहन करून इतरांना सुख कसं देता येईल याचा विचार केला। त्यांनी रयतेसाठी, संपूर्ण स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्ची घातलं। एकूण 5 प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना, कारण हे प्रश्न जे आहेत शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। जेव्हा तुम्ही भावी जीवनामध्ये स्पर्धात्मक परीक्षा द्याल, ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग असो, UP असो, रेल्वेची असो किंवा बँकेची असो, कोणती परीक्षा असो, त्या प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षेमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर 2-3 प्रश्न विचारले जातात। म्हणून आणि त्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्याला येईल त्या विद्यार्थ्याला इथं स्टेजवर यायचं आहे। लक्षात आलं? पहिला प्रश्न आहे माझा, शिवाजी महाराज कोणत्या दिवशी
छत्रपती झाले. वाचत नाही किंवा वाचलं नसेल किंवा लक्षात ठेवलं नसेल तुम्ही. माहित आहे कोणाला? व्हेरी गुड. 1674 म्हणून आपण यांचं अभिनंदन करूया आणि याला स्टेजवर यायचं आहे. आदेश आदेश देशमुख. आदेश देशमुख याचे नाव आहे. आदेश देशमुख. इथं उभा ठेवायला. दुसरा प्रश्न माझा, शिवाजी महाराजांचे राजनीतिक गुरु व आध्यात्मिक गुरु कोण होते? शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते. आता राजनीतिक गुरु मोरे सर सांगत, मला वाटतं सांगता ना, हातवर केला होता तुम्ही? नाही, ठीक आहे. तर यांचं शिवाजी महाराजांचे राजनीतिक गुरु दादाजी कोण होते? माहिती नाही समोरचं ना? दादाजी कोंडदेव. त्या मुलीचं नाव घेऊन घ्या. काय नाव आहे? स्नेहल राव. हिला आपलं प्रश्न उत्तर दिलं आहे. शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते समर्थ रामदास. तिसरा प्रश्न, तिच्यासाठी टाळ्या वाजवा ना. हा तिच्या अभिनंदन करूया एकदा. तिसरा प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व छत्रपती उपाधी कोणत्या किल्ल्यावर देण्यात आली? प्रश्न उत्तर करूया. व्हेरी गुड. कोणता किल्ला? रायगड किल्ला. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे प्रश्न घेण्याचं माझं हेच कारण आहे की तुम्हाला भावी जीवनामध्ये कोणी विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर माहीत पाहिजे तुम्हाला. कारण हे असे जे प्रश्न आहेत हे स्पर्धात्मक परीक्षेमध्ये विचारले जातात. हे जे प्रश्न काढले मी, हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व UPSCच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. हे लक्षात घ्या आहे. म्हणून याची माहिती तुम्हाला ठेवायची आहे. नंतर शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला काबीज केला? तोरणा किल्ला काबीज केला. शिवाजी, पाचवा प्रश्न, शिवाजी महाराजांचा जन्म व मृत्यू कोणत्या वर्षी झाला? नंतर तो दिसेल. प्राची गिरे म्हणजे विद्यार्थीने उत्तर दिलेलं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला. मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये. पाच प्रश्न विचारले होते, 4 प्रश्नांचे उत्तर मिळाले, एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नाडू मॅडम यांना मी विनंती करतो की या मुलांना पुरस्कार स्वरूप मी प्रति विद्यार्थी एक चॉकलेट आणलेलं आहे, ते देतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुण्याच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सौ नारोटी मॅडम, प्राचार्य SDC आणि JMP कॉन्व्हेंट अर्जुनी आणि माझे सर्व सहकारी शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण तो शब्द उच्चारतो शिवाजी महाराज, शिवाजी हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर आपण लहानपणापासून शिकलेला शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडतो आणि त्या जीवनपटामधून आपल्याला असं जाणवते की अरे यांचं जीवन आपल्याला प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रेरणा देऊन जात असते. जसं आपण आधी बघितलं तर शिवाजी महाराज ज्यावेळेस लहान होते, बालपणामध्ये ते सवंगडी त्यांचे मावळे होते. त्या मावळ्या सवंगड्यांसोबत त्यांनी आपलं बालपण घालवलं. पण ते बालपण घालवत असताना इतक्या मोठ्या कुळातील असूनही त्यांनी आपलं बालपण त्या सवंगड्यासोबत रानावनामध्ये भटकत, डोंगर दऱ्यांमध्ये भटकत त्यांनी काढलं. आणि त्या ठिकाणी ते करत असताना नुसती त्यांनी भटकण्याची क्रिया केली नाही, तर त्यामधून खडानखडा माहिती त्या ठिकाणची मावळ्यांसोबत त्यांनी
पूजनीय सरस्वती मातेला प्रथमतः सरस्वती परिवाराचं नमन. रयतेचा राजा, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची इंग्रजी कॅलेंडरनुसार आज जयंती. शिवाजी महाराजांच्या वेळेस 1600चा काळ होता तो. तर त्या कालावधीमध्ये गणना ही मराठी कॅलेंडरनुसार व्हायची. तर त्यावेळेस त्यांचा जन्मदिवस हा काही ठिकाणी तिथीनुसारही साजरा केला जातो. आणि आता आपण इंग्रजी गणनेनुसार 19 फरवरीला तो साजरा करतो. तर आजच्या या शिवजयंतीच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षकवृंद, सर्व विद्यार्थी, तुम्हाला सगळ्यांना शिवाजी महाराजांचं जीवनपट आतापर्यंत जितके भाषण झाले त्याच्यातून जवळपास उलगडला. म्हणून मी माझ्या शब्दाला विराम देते. छोड़कर जा रहा हूं इस मिट्टी की आजादी. जिस तरह उत्तर हिंदुस्तान का पाया तख्त है दिल्ली, उसी तरह दक्षिण हिंद का पाया तख्त होगा कुंठाना. भारत एक सोने की चिड़िया, पर कई बाहरी आक्रमणों ने उस चिड़िया की आत्मा को छलनी कर दिया. एक चूहा आपकी नजरों के सामने शाही परचम को कुतर रहा हो तो आप क्या करेंगे? उसका खात्मा आलिजा. फिर चालाक आलमगीर ने अपनी सबसे बड़ी चाल चली. एक हिंदू के विरुद्ध हिंदू को खड़ा कर दिया. खबर अच्छी नहीं है दादा. स्वराज के 23 किले औरंगजेब की आती है और जिसमें कोंढाना भी शामिल है. तो सब है और गैर नासिक. इस बात के साथ साथ ये भी सुलझ जाएंगे. हे भवानी, जगत जननी, अब तू ही बताएगी, मराठों का स्वराज जिंदा रहेगा या इन दरिंदों के हाथों खत्म होगा? जब तक कोंढाना पर फिर से भगवा नहीं लहराता हम जूते नहीं पहनेंगे. कोंढाना जीतना इतना आसान नहीं है. एक ही शिलेदार है जो एकामगिरी फतेह कर सकता है. जिसके घर में बेटी की शादी के न्योते लिखे जा रहे हैं, हम उसे मौत की गोली खेलने का निमंत्रण नहीं दे सकते. तुम तो कह रहे थे जंगल से शेर आ रहा है, पर हमें तो लगता है बीते कल से तुम्हारा बचपन लौट आया है. आपके एक बेटे ने आपके लिए स्वराज खड़ा कर दिया, दूसरे को जूते पहनाने का मौका तो दे. यशस्वी भव. दुश्मन को हराने से पहले दुश्मन को देखना चाहता
मिट्टी जज्बात से जुड़ी और मेरी अकल पानी से। तू जान दे सकता है, मैं जान दे सकता हूं। जब तुम पागल हो, हर मराठा पागल है। स्वराज का, शिवाजी राजे का, भगवे का। अब लहराओ और कर दो ऐलान। पहले शादी कोरोना की, फिर मिल बाकी। और सुन के लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। कोंढाना को जीत कर टालने आज भगवे में सो गया था। कोंढाना का किला जीत लेने के बाद छत्रपति शिवाजी ने कोंढाना किले का नाम बदलकर तानाजी की याद में सिंहगढ़ रख दिया। सादर करते विद्यार्थी एसडी कॉन्वेंट तथा जीएमडी इंग्लिश मीडियम हाई स्कूल अर्जुनी मोड़। धन्य धन्य श्री
शिवाजी शुर धन्य धन्य शिवाजी शुर पराक्रमी थोर केले जर जर पाजनी पाणी दुर्ग मुगला पाजनी पाणी दुर्ग मुगला पाजनी पाणी दुर्ग मुगला पाजनी पाणी दुर्ग मुगला घडविला कराच्या चैया घडविला कराच्या चैया कीर्तीचा टंक विळे गगनात गुजरा मानाचा शाळा महाराष्ट्रचा चरणा सयंतीचे पुत्र मावळे सयंतीचे पुत्र मावळे त्याची कोवळे रंग सावळे वाहती प्राण शिवकातर वाहती प्राण शिवकातर वाहती प्राण शिवकातर 16 वर्षाचा होता बालर 16 वर्षाचा होता बालर असा शूर छत्रपती अलंकार आणि या शिवाजी राजांना पकडण्यासाठी खानाने तब्कात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली जय लावून शिवाजी को जिंदा या मोठा वर खान निघाला तो कसा साकार माझ्यावाला देवाचा बापाच्या बळी हाती येईल एक वेळी करी फार त्याचं बसलं मन शिवबाचे आडिंकला आदिजी आदिजी मन शिवबाचे आडिंकला आदिजी आदिजी मन शिवबाचे आडिंकला आदिजी आदिजी खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवबाला धरणार कधी पण इकडे गडवरती जिजाऊ मासाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करताय की जगदंबे देवी स्वामी स्फुरती दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे करू केला आई भवानी बळी दे गत्याला जय भवानी जय शिवाजी आणि जगदंबेनं दार उघडलं आणि राजानं पोशाख चढवला तो कसा चढवशील अंगाला हो चढवशील अंगाला हो भरजरी पोशाख केला हो भरजरी पोशाख केला हो कमरेच्या बांधुशेल्याला हो कमरेच्या बांधुशेल्याला हो घेतली ढाल पाटीला हो घेतली ढाल पाटीला हो मग नकार राहायचं पंचाला हो मग नकार राहायचं पंचाला हो त्याच्या विचार करून या सारी आणि मंडळी अखेर भेटीची जागा ठरली त्या प्रतापगडाच्या पायथ्याची आणि त्या राजाची आणि खानाची भेट झाली कशी म्हणाल आणि मन दिलं राजाला
शिवाजी महाराज की अफजल खानाच्या वधाची बातमी ऐकल्यापासून औरंगजेब बादशाह कमालीचा अस्वस्थ झाला होता. हिंदूंचं स्वतंत्र राज्य स्थापन करू पाहणारे शिवाजी महाराज हेच दिल्लीच्या तख्ताचे जबरदस्त शत्रू आहेत याबद्दल औरंगजेबाची खात्रीच झाली होती. शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबानं आपल्या मामाला शाहिस्ते खानाला बोलावलं. तो त्याला म्हणाला, काय वाटेल ते कर, पण शिवाजीचा पराभव झालाच पाहिजे. तू मागशील तेवढं सैन्य मी तुला देतो, पण मला शिवाजीचा पराभव हवा. एक लक्षात ठेव, जर का तुला हे जमलं नाही तर मला तोंड दाखवायला सुद्धा येऊ नकोस. शाहिस्ते खान निघाला. आपल्या बरोबर औरंगजेबाची सुसज्ज फौज घेऊन निघाला. अनेक हत्ती, उंट, हजारो घोडे, दारूगोळ्याचे छिकडे, तोफा, शस्त्रास्त्र जे जे बरोबर घेणं शक्य होतं तेवढं सर्व साहित्य घेऊन शाहिस्ते खान निघाला. त्याची फौज सागरासारखी आवाढव्य, अजस्त्र लोंढ्यासारखा तो स्वराज्यावर चाल करून आला. शाहिस्ते खानाला पक्की माहिती होती, डोंगरी किल्ल्यांची झुंज घेणं आपल्याला परवडणार नाही आणि जमणार तर त्याहूनही नाही. शिवाजीशी लढाई करायची तर मैदानात, म्हणजे त्याला कुठेच लपता येणार नाही आणि आपलं काम फत्ते होईल. म्हणून खान आला तो थेट शिवाजीच्या पुण्यातील लाल महालात. तिथेच त्यानं आपला तळ ठोकला. खानाच्या अफाट सैन्यापुढे महाराजांच्या मावळ्यांचं काहीच चालेल नाही. त्यांना मनाप्रमाणे संचार सुद्धा करता येईल. खान नागासारखा महालात बसला होता. शिवाजी महाराजांना मोठा प्रश्न पडला, या खानाला पुण्यातून कसा हुसकावून लावायचा, कारण समोरासमोर लढणं केवळ अशक्यच होतं. महाराज विचार करू लागले. अचानक एक धाडसी विचार डोक्यात आला. ताबडतोब महाराज मासाहेबांकडे गेले. मासाहेबांनी शांतपणे त्यांची योजना ऐकली. डोळे बंद करून त्या शिवबाला म्हणाल्या, शिवबा, अरे शिवबा, तुझी योजना, पण पेट फसला तर प्राणाला धोका आहे रे शिवबा. मासाहेब, तुमचे आणि भवानी मातेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना आमच्या प्राणाला कसलाही धोका नाही. आम्ही काळालाही भीत नाही, म्हणूनच आपल्याकडे परवानगी मागायला आलो. मासाहेबांनी आशीर्वाद दिला. इकडे शाहिस्ते खान पुण्याचा बंदोबस्त चांगलाच वाढवला होता. वेशीच्या आत येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची कसून चौकशी होत होती. महाराजांनी आपल्या एका मावळ्याला लग्नाची वरात निर्मित आणण्याची परवानगी मागण्यासाठी शाहिस्ते खानाच्या अधिकाऱ्याकडे पाठवलं. त्यानं परवानगी दिली. महाराजांच्या पुढचा मोठा अडसर दूर झाला. संध्याकाळ झाली. लग्नाची वरात ठरल्याप्रमाणे वेशीपाशी आली. नवरा मुलगा घोड्यावर बसला. त्याचा चेहरा फुलांच्या माळांनी झाकलेला होता. समोर सणी, चौघडे, वाजंत्री वाजत होता. वरातीच्या मागे असणाऱ्या मित्रमंडळी महाराज आणि त्यांचे मावळे बेमालूमपणे मिसळले होते. प्रत्येकानं वेशांतर केलं होतं, म्हणूनच ओळखू येत नव्हतं. वरात बघायला रस्त्यावर ही लोकांची गर्दी केली होती. वाजत गाजत वरात पुढे सरकत. लाल महालाला वळसा घेऊन वरात पुढे आणि थांबलो. नवऱ्या मुलाची दृष्ट काढण्यात आली. उमऱ्याचा माप ओलांडून नवरी मुलगी वाड्यात आली. वरातीतले लोक पांगले. अंधाऱ्या वाड्यात नवऱ्या मुलीनं आपला वेश फेकून दिला. आत एक मावळा होता. हातात तलवार घेऊन तो बाहेर पडला. वरातीतल्या मावळ्यांनी सुद्धा आपापल्या तलवारी बाहेर काढल्या. सगळ्यांना एकत्र जमवून महाराजांनी हलक्या आवाजात सूचना दिल्या. महाराजांना लाल महालाची खडानखडा माहिती होतीच. अहो, सगळं बालपणच तिथे गेलं होतं ना. महाराजांनी खिडकीतून स्वयंपाकघरात प्रवेश केला. तिथे आचारी दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची तयारी करण्यात मग्न होते. महाराजांना बघताच ते गोंधळले. त्यांना आरडाओरडा करण्याचा वेळ न देता त्यांची गठडी वळण्यात आली. तिथून सर्वजण खानाच्या शय्यागृहात शिरले. खान आपला शय्यागृहात घोरत पडला होता. आपल्या खोलीत प्रत्यक्ष काळ उभा आहे याची त्या बिचाऱ्याला कल्पना सुद्धा नव्हती. एवढ्यात खाली आरडाओरडा ऐकू आला. खानाची झोपमोड झाली. काय झालं, कसला दंगा सुरू आहे म्हणून बघण्यासाठी खिडकीतून खाली पाहू लागले. खाली वाड्याच्या चौकात त्याला मावळे दिसले.
शिवाजीच्या मावळ्यांना पाहताच त्याला काही सुचेना. या अल्ला असा आरडाओरडा करायला लागला. त्याच्या अंगात कापड होतं. इतक्या खिडकीतून महाराज जात आहे. तलवार उगारलेले महाराज दिसताच जीव वाचवण्यासाठी खानानं खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात महाराजांनी धाव घातला. खारकन धाव खानाच्या उजव्या हातावर बसला. खानाच्या हाताची बोटं तुटली. त्याचं थरथरणं काही केल्या थांबेना. महाराजांनी करड्या स्वरात खानाला ठणकावलं. शिवाजी शिवाजी म्हणतात तो मीच. आज तुझ्यावर दया करतोय. पुन्हा गाठ पडली तर छाटून टाकी. जीव प्यारा असेल तर पुन्हा सोडून निघून जा. आत्ताच्या आत्ता निघून जा. खानाला जीव वाचून पळून गेला. बोलता बोलता महाराज दिसेनासे झाले.